अरे बापरे, गरम खूप होते बरं का, खूप खूप गरम होते. तुम्हाला होतंय का गरम? तर गरमीच्या दिवसात काय काळजी घ्यावी मित्रांनो, आणि कसं आपण गरमी दूर करू शकतो आणि शरीराला कूल कसं ठेवू शकतो, तर आज आपण पाहूया. नमस्कार, मी वैद्य संजय गवळी. आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास आणि त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी आणि स्वतःला कूल कसं ठेवता येईल आपल्याला, ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी प्रथम काय करायचं मित्रांनो, जे आपल्याला कोल्ड्रिंक्स किंवा जे आपण बाहेरचे पॅकिंग ज्यूस वगैरे घेतोय ते बिलकुल सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे आपण आईस्क्रीम थंड करण्यासाठी खातोय ते नाही करायला पाहिजे. त्यानंतर बर्फ वगैरे ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहून नॅचरल गोष्टीपासून आपण कसं कूल राहू शकतो आज तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला काय करायचंय, प्रथम आपल्याला पोटाचं शुद्धी करायचं. पोटाची शुद्धी म्हणजे काय करायला लागेल, त्रिफळा वगैरे आहे, मी काय व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला. त्रिफळामध्ये जर आपल्याला पित्त वात कफ या संतुलन करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. दुसरा आहे आपल्याला सकाळी डाळिंबाचा ज्यूस. डाळिंबाचा ज्यूसनी काय होणार आहे, वात पित्त कफ तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे. थर्ड मध्ये आहे आपल्याला अननसाचा ज्यूस, तो तुम्हाला कफ प्रकृतीच्या व्यक्तीला खूप जबरदस्त काम करेल. आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला मोसंबीचा ज्यूस. मोसंबीने पण तुम्हाला व्हिटॅमिन सी भेटल्यामुळे तुम्ही एकदम कूल राहणार आहे आणि शरीराची जेवढी आतून उष्णता निघेल पोटात तेवढं तुमचं शरीर आहे सुदृढ राहणार. ह्याच्यामध्ये जे जास्त करून तुम्हाला, तर तुम्हाला नीरा जे आहे ते थंड आहे, शांत राहणार, आपल्याला पित्त वगैरे कमी होणार आहे. जेवढं तुमचं पित्त कंट्रोलमध्ये राहील ना मित्रांनो, तसं तुम्हाला ते उष्णतेचा त्रास होणार नाही. तर नीरा जास्त करून कफ प्रकृतीच्या व्यक्तीने घेऊ नये. त्यानंतर नारळ पाणी आहे. नारळ पाणी तुम्हाला पण पित्त शांत करण्यासाठी आहे, परंतु कफ प्रकृतीच्या व्यक्तीला ते त्रास देतात. तर ही काळजी घ्यावी कफ प्रकृतीच्या व्यक्तीने. तिथे सर्दी ज्याला होतोय, कफ होतोय, त्या व्यक्तीने ते नीरा, नारळ पाणी, त्याच्यानंतर केळी ह्याचं प्रमाण कमी प्रमाणात खावं. त्याच्यानंतर बर्फ टाकून आपण जे घेतोय त्या ठिकाणी तुम्ही उसाचा ज्यूस जर घेतला, त्याच्यामध्ये लिंबू न टाकता, बर्फ न टाकता तुम्ही तो ज्यूस घ्या. आणि तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त नॅचरल गोष्टीपासून जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा. पाण्याचं सेवन हा व्यवस्थित करा, प्रमाणामध्ये करा. त्याचे पाण्याचे नियम आहेत तुम्ही बघा. त्याच्यानंतर तुम्ही मीठ आहे, मीठ हे पण पित्त वाढवणारी प्रकृती आहे. त्याच्या ठिकाणी समुद्र मिठाच्या ठिकाणी सेंधव मीठ घ्या, तर तुम्हाला ते पित्त शांत ठेवेल. साखर पण पित्त वाढवणार आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुळ घ्या. गुळाचं किंवा खांड, गुरा, खडीसाखर अशा ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर दही आहे, दहीमध्ये काळी मीठ, गुळ असं टाकून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मट्टा आहे, म्हणजे तुम्हाला ताक आहे. ताक कसं करणं, तुम्हाला काळं मीठ टाकून, थोडं पुदिना टाकून, थोडं ह्याट पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर ताक सुद्धा तुम्हाला बेस्ट आहे. पण कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी दही आणि ताक घेऊ नये, तर त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला जे आहे वात पित्त कफ हा संतुलन मध्ये तुम्हाला करायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला मी काळजी घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय. त्याच्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीला कफ आहे, त्रास होतोय, त्याच्याने काय करतात, मध आणि त्रिफळा मिक्स करून किंवा गुळ आणि त्रिफळा मिक्स करून तुम्ही त्याच्या गोळ्या बनवून घेतलं, तर ते मिक्स करून खाल्लं, कफ वगैरे त्रास कमी होईल. परंतु ह्या गोष्टींची काळजी घ्यायची की कफ प्रकृतीच्या व्यक्तीने आपल्याला उन्हाळ्याच्या गोष्टी ज्या आहेत थंड, त्या गोष्टीचं पासून दूर राहावं. परंतु नॉर्मली जे पित्त आणि वात आहे त्याच्यासाठी तुम्हाला, आणि उन्हाळ्याचा त्रास जो होतोय हा होतोय आपल्या शरीराचा, त्यासाठी आपल्याला कूल राहण्यासाठी कुठे तुम्ही स्विमिंग करू शकता, पाण्यामध्ये पोहण्यासाठी जाऊ शकता. त्याच्यानंतर उन्हामध्ये जास्त फिरू नका, उन्हातून आल्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात पिऊ नका. शांत राहा, कूल ठेवा स्वतःला, आणि नंतर शांत झाल्यानंतर पाणी प्या. असं एकदम उभं राहून पाणी पिऊ नका, बसून पाणी प्या. एकदम गडगड गडगड पिऊ नका, सिप सिप करून पाणी प्या. अशा ठिकाणी तुम्ही जर काळजी घेतली व्यवस्थित, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कूल आणि व्यवस्थित राहू शकता. आणि जर अजून काय प्रश्न असतील तुम्हाला, नक्की मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच गायडन्स करेन. नेक्स्ट तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला नक्की सजेशन द्या, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला माहिती सांगेल. आणि अजून काय व्हिडिओज असतील तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला जर काय वाटलं या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा, तुम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओचं माहिती तुम्हाला देण्याचा मी इथे माहिती काढून अजून नेक्स्ट व्हिडिओ आहेत तुमचे, मी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटते. धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.